नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा ना, ही बर्फी मूग डाळीपासून बनवली आणि तोंडात टाकताच विरघळणारी आणि 10 ते 15 दिवस खराबसुद्धा होत नाही. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि त्यामध्ये आता पाणी टाकून ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये जे काही घाण असेल ती निघून जाईल, त्यासाठी मी इथं चोळून धुतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने धुवून आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला ही डाळ 2 तास भिजून घ्यायची आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर 1-1.5 तास भिजवली तरीही चालेल, पण कमीत कमी 2 तास ही डाळ भिजून घ्या. आणि बघा, डाळ भिजलेली आहे. यामधलं पाणीसुद्धा मी काढून घेतलं आणि थोडं पाणी आपण यामध्ये थोडंसं निथळून घेऊया चाळणीमध्ये ठेवून. आणि आता पाणी छान निथळून झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी आता हे अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे. खूप जास्त आपल्याला बारीकसुद्धा पेस्ट करायची नाही, म्हणजे आपली ही बर्फी छान अशी दाणेदार होती. इथं मी ह्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतली सर्व डाळ. इथं आपण आता साखर घेतली 1 वाटी. जितकी आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने इथं मी साखर मोजून घेतली 1 वाटी आणि 1 वाटीच आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आपण आता गॅसवर ठेवून अशी साखर वितळून घेणार आहे. म्हणजे आपल्याला इथं पाक करायची नाही, पण इथं आपल्याला साखर सर्व वितळून घ्यायची आहे आणि 1-2 उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे. 1 वाटी डाळ आहे आपली, तर मी 1 वाटीला कमी तूप घेतलेलं आहे. त्यानंतरही आपल्याला तूप लागलं तर मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आपल्याला एकूण किती तूप लागलं. तर इथं मी पाक करून घेतलेली आहे आणि इथं सर्वात आधी 1 चम्मच मी मोठा तूप टाकून घेतलं. सर्वात आधी आपण इथं 2 चम्मच रवा टाकून घेतला, म्हणजे आपली बर्फी छान दाणेदार होती आणि चवीलाही छान लागते. तर जास्त नाही टाकायचा. इथं मी पोहे खायचा जो चम्मच आहे त्यानेच मी 2 चम्मच रवा टाकून घेतला आणि छान आपल्याला हा ब्राऊन कलरवर असा तळून घ्यायचा आहे. रवा म्हणजे आपल्या तळ्याखाली असा बसला तर मग समजून घ्यायचा आपला रवा छान तळून झालेला आहे. तर बघू शकता या पद्धतीने इथं मी रवा भाजून घेतलेला आहे. रवा आपला तळाला खाली छान बसलेला आहे आणि कलरसुद्धा बदलला. तर त्यानंतर आपल्याला इथं जे आपण बारीक पेस्ट करून ठेवलेली आहे मूग डाळीची, ती इथं आपण टाकून घेणार आहे आणि सर्व टाकून घेतल्यानंतर असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मिक्स करायला थोडं जड जातं, तर आपल्याला 2 ते 3 मिनटं हा त्रास होईल, पण मग नंतर हा जे मिश्रण आहे ते खूप असं भुरभुरीत होतं, एकदम हलकं होऊन जातं. इथं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करीत राहायचं आहे, नाहीतर हे मिश्रण असं खाली लागू शकतं आणि सुरुवातीला आपल्याला खूप जास्त तूप टाकायचं नाही. आपण यामध्ये थोडं थोडं करूनच तूप टाकणार आहे. तर बघू शकता इथं किती छान आता आपला कलरसुद्धा थोडा बदललेला आहे. डाळीचा थोडा कच्चापणा गेला की लगेच ही डाळ अशी मिक्स करायला पण खूप सोपी जाते. तर आणखी मी इथं 1 चम्मच मोठा तूप टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे असं मिक्स करीत राहायचं आहे. या डाळीचा पदार्थ बनायला थोडा जड जातो, पण चवीला तितकाच भारी लागतो. तर त्यासाठी आपल्याला थोडी मेहनत करावीच लागते. बघू शकता तुम्ही एकदम असं हलकं आता जात आहे हे मिक्स करण्यासाठी आणि आपल्याला इथं गॅस कमीच ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला खूप कमी नाही किंवा फुल पण ठेवायचा नाही. तर मध्यम गॅसवरच आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायची आहे. कमीत कमी आपल्याला ह्या डाळीची बर्फी बनवण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. त्यामुळे आपली ही बर्फी पण छान बनते. बघू शकता एकदम छान कलर बदललेला आहे आणि आपल्याला यामध्ये थोडं थोडं करूनच तूप टाकायचं आहे. म्हणजे आपली जी डाळ आहे ती छान भाजल्या जाते, कुठंही कच्ची राहणार नाही. आणखी थोडं मी तूप टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपण पूर्ण 1 वाटी तूप टाकलेलं आहे यामध्ये. आता इथं बर्फीचं सारण आहे ते खूप छान आता कलर बदललेला आहे. तर तुमच्याकडं मावा असला तर टाकू शकता किंवा मग दूध पावडर असली तर ती पण टाकू शकतात. इथं मी दुधावरची ताजी मलाई घेतलेली आहे. तर दूधही टाकलं तरीही चालतं, पण माझ्याकडं मलाई होती तीच टाकून घेतलेली आहे आणि ती ताजी मलाई आहे, खूप 2-3 दिवसाची नाही. तर बघू शकता आपण हे पण 2 ते 3 मिनटं इथं छान असं शिजून घेणार आहे. त्यानंतरच आपण इथं साखरेचं पाणी आहे ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं. साखरेचं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे
मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाकीचं पाणी राहिलेलं आहे ते पण मी टाकून घेतलेलं आहे. तर ते लगेच घट्टसर होतं आणि ते मिक्स करायलासुद्धा थोडंसं जड जातं आणि त्यासाठी आपल्याला पटपट हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला जोपर्यंत हे तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारण असं मिक्स करीत राहायचं आहे. त्यावेळेसच आपलं हे सारणसुद्धा छान शिजून झाल्यानंतरच ते पण तूप सोडतं. तर बघू शकता छान असं घट्टसर झालेलं आहे. इथं आपलं आता सारण कढाई सोडत आहे. इथं थोडंसं जड जाईल आपल्याला मिक्स करायला, पण काही वेळातच हे एकदम मऊ होऊन जातं. बघू शकता तुम्ही इथं मी इलायची टाकली चवीनुसार. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल. पण थोडीशी मी इथं विलायची टाकून घेतली. इथं आपलं आता हे मिश्रण सर्व आता तूप सोडत आहे. थोडं थोडं करून हे असं एकदम तूप सोडणार आहे. तर बघू शकता तुम्ही काही वेळातच त्याचा कलरसुद्धा छान बदललेला आहे. जोपर्यंत असा कलर किंवा तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आपल्याला सतत असं मिक्स करीत राहायचं आहे. तर आपलं आता इथं मिश्रण तयार झालेलं आहे. तूप सोडलं म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. गरम असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचं आणि आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. तर मी मोठं ताट घेतलेलं आहे. त्याला आधी मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये आता थोडं थोडं करून सर्व टाकून घेते. इथं आपल्याला गरम गरम असतानाच हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. इथं आपल्याला बर्फी बनवण्यासाठी कमीत कमी अर्धा तास झालेला आहे आणि तूपसुद्धा आपल्याला इथं 1 वाटी तूप लागलेलं आहे पूर्ण. म्हणजे 1 वाटी तूप आणि 1च वाटी डाळ आणि 1 वाटी साखर घेऊन हे आपण बर्फी बनवलेली आहे. तर बघू शकता आता इथं आपल्याला 1 ते 1.5 तास आपल्याला थंड होऊन द्यायची आहे. तर इथं छान थंड झालेली आहे आणि आपल्याला आता इथं वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर आपण अशा चाकूच्या सहाय्याने छान वड्या पाडून घेत आहोत. तर बघू शकता छान घट्टसर वडी आपली इथं झालेली आहे. खूप जास्त तुम्ही जर थंड केलं तर मग तुम्हाला वडी पाडता येणार नाही. इथं आपण साईडची एक वडी काढून घेतलेली आहे. इथं मी बर्फीच्या चौकोनी आकारातच वड्या पाडून घेतलेल्या आहे. बघा ना किती छान वड्या आपल्या तयार झालेल्या आहे. घरच्या घरी कमी साहित्यात आणि ताजी बर्फी तुम्ही अशी बनवून खाऊ शकता आणि बघू शकता किती छान बर्फी आपली तयार झालेली आहे. एकही वडी आपली तुटलेली नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. अशी टेस्टी बर्फी नक्की बनवून पहा.